नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी. सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी, तिकोंडी, उमराणी पाठोपाठ सिद्धनाथ इथल्या नागरिकांनी कर्नाटकात जाण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे. याबाबत ग्रामपंचायतीनं ठराव करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी कर्नाटकचे झेंडे हातात घेऊन गावातून पदयात्रा काढली आणि कर्नाटक सरकारच्या बाजूने घोषणा दिल्या. जत पूर्व भागातील सिद्धनाथ गावापासून 2 किलोमीटरवरती कर्नाटकाच्या विजापूर जिल्ह्याची सीमा आहे आणि कर्नाटक सरकार 3 वर्षापासून मोफत तुपची बबलेश्वर योजनेचं पाणी ओढापात्रामध्ये सोडत आहे. कर्नाटक सरकार त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा आणि अनुदान देतं. महाराष्ट्र सरकार म्हैसाळचं पाणी देणार असल्याचं सांगत 50 वर्षांपासून राजकारण सुरू आहे. आम्हाला महाराष्ट्र सरकार कोणत्याही सुविधा देत नाहीत अशी इथल्या ग्रामस्थांची भावना आहे. कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी असू द्या मोफत लाईट आहे. कर्नाटकात मोफत लाईट आहे. महाराष्ट्रात काय नाही, बिल भरलं नाही तर लाईट कट करते ती. शेतकऱ्यांसाठी कर्ज भरपूर देते ती, सूट पण मिळते. महाराष्ट्रात कर्ज मागायला गेलं तर कर्ज मिळत नाही. कर्नाटकात तशी परिस्थिती नाही. शेतकरीच्या संदर्भात कर्नाटकात कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तर सुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भात एक नंबरचा त्यांचा निर्णय असतोय. आमच्या महाराष्ट्रामध्ये फक्त शेतकऱ्याचा वापर करून घेते ती राजकीयासाठी, पण शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी कुणीही त्याच्यावर विचार करत नाही. सांगलीमधून आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या सोबत आहेत. आसिफ, दरवेळी आहे शेतकऱ्यांकडून ही भूमिका त्यांना घ्यावी लागते. महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नाहीयेत, म्हणूनच त्यांच्या आता काय मागण्या आहेत? श्वेता, बघितलं तर एकूण 3 दिवसापूर्वी महाराष्ट्र पाणी संघर्ष चळवळीच्या नेत्यांनी सांगितलं होतं की आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या. 8 दिवसांची मुदत दिली होती, परंतु आज 4था दिवस आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकार किंवा जिल्ह्यातील इतर नेत्यांकडून किंवा कुठल्याही राजकीय नेत्यांकडून किंवा विभागाकडून त्या पाणी संघर्ष चळवळीच्या नेत्यांना कुठलाही संपर्क केलेला नाही. परंतु आता लोक हळूहळू वाढत आहेत. लोकांचा पाठिंबा वाढत आहे की आम्हाला एनओसी द्या, आम्ही कर्नाटकात जातो. कारण कर्नाटकात मूलभूत सुविधा, पाणी असेल, वीज असेल, रस्ते असतील आणि शाळा असतील, ह्या मूलभूत सुविधा कर्नाटक सरकार योग्य रीतीने देते. आणि ज्यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटकची बाँड्री आहे तर 3 किलोमीटर 2 किलोमीटर असणारी गावं ही सगळी त्यांना कर्नाटकात जावं लागतं. फक्त महाराष्ट्रात कागदोपत्री ही महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळे ही कर्नाटक लोक म्हणतात की आम्हाला पाणी द्या आणि इतर मूलभूत सुविधा द्या, नाहीतर आम्हाला एनओसी द्या, आम्ही कर्नाटकात जातो. यामुळं आता जत मधले तिकोंडी, उमराणी आणि उमदी या गावानंतर सिद्धनाथमध्ये गावकऱ्यांनी कर्नाटक झेंडे घेऊन रॅली काढली आणि कर्नाटकच्या घोषणा दिल्या. आम्हाला कर्नाटकमध्ये जाऊ दे अशी त्यांच्या सिद्धनाथ नागरिकांची विनंती आहे. श्वेता. आसिफ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारकडून त्यांची मागणी आहे की आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा आम्हाला थेट कर्नाटकामध्ये सामील व्हावं लागेल. आणि त्यासाठीच कर्नाटक राज्याच्या बाजूनं घोषणाबाजी करत झेंडे हातात घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन केलं. तर जतवरून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ताजा असतानाच आता चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावांचा सीमा प्रश्न चर्चेत आलाय. 90च्या दशकातील आंध्र सरकारनं जिवती तालुक्यातील 14 गावांवरती आपला हक्क सांगितल्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. 1997 साली सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाचा निर्वाळा महाराष्ट्राच्या बाजूनं दिला होता. त्यानंतर आजपर्यंत या गावांचा महाराष्ट्रामध्ये पूर्णतः समावेश झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रवादी सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्य सरकारनं हा तिढा सोडवण्यासाठी गांभीर्यानं प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. आंध्र प्रदेश सरकारला आपली पिटिशन तात्काळ मागे घेण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे 21/8/97 रोजी आंध्र प्रदेश सरकारने या 14 गावावरील रीट पिटिशन बिनशर्त मागे घेतली. तेव्हा ही 14 गावे आंध्र प्रदेशाची नसून ही महाराष्ट्र राज्यातीलच गावे असल्याचा निर्वाळा स्पष्ट झाला. जनतेचं दिशाभूल होत आहे की जनता कोईकडे जाणार. तेलंगणावाला 2000 पेन्शन देत आहे, महाराष्ट्रवाला 1000 पेन्शन देत आहे. तेलंगणावाला चावल देत आहे, महाराष्ट्रवाला गहू चावल देत आहे. की जनतेचं एवढं म्हणणं आहे की बुवा आम्हाला जे पट्टे देईल, जे लाईट देईल जमिनीसाठी, की ते महाराष्ट्र हो या तेलंगणावर हो, दोन्ही राज्यांना कोण तरी एक जणानं जर आम्हाला पट्टे दिले, करंट दिला तर तिकडं आम्ही जाऊ म्हणून जनतेचं म्हणणं आहे.
हैदर शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. हैदर, चंद्रपुरातल्या या 14 गावांच्या आता ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे आणि काय स्थिती आहे सध्या? चंद्रपूर जिल्ह्यातील जे ज्योती तालुके आहेत तिथे 14 गावं सीमालगत आहेत दोन राज्यांच्या, तेलंगणा आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. या 14 गावांमध्ये सुख सुविधा जो राज्य निर्माण करेल देईल आणि त्यांच्याच कडे हे गावं जातील असं तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. पहिल्या महत्वाचं म्हणजे या ठिकाणी त्यांच्याकडे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या दोन आहेत, म्हणजे ग्रामपंचायती असो, दवाखाने असो किंवा निवडणुकीचे मतदानाचे ओळखपत्र, हे दोन आहेत. पण त्यावर 1997 साली महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्राकडे हा जो 14 गावाचा निकाल आहे तो लागलेला होता, परंतु आतापर्यंत पूर्णपणे ताबा हा महाराष्ट्राकडे नाही. त्याच्यामुळे आंध्र प्रदेशही या गावांवर आपला हक्क ठेवत आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पट्ट्यांची सुविधा किंवा नाही त्या ग्रामस्थांना किंवा वीज पुरवठा होत नाही, रस्ते बरोबर नाही. त्याच्यामुळे या गावातल्या अनेक अडचणी आहेत. या अडचणी जो दूर करेल त्याच राज्यात आम्ही समाविष्ट होऊ अशी तिथल्या ग्रामस्थांची पहिली अट आहे. जी हैदर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे चंद्रपुरातील अशी 14 गावं आहेत जी आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेवरती आहेत आणि त्यांचा सीमा प्रश्न सुद्धा आता पेटलेला आहे आणि हा सीमावाद सोडवण्याची मागणी स्थानिकांनी राज्य सरकारकडे केलेली आहे. राज्यातील सत्ता संघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 16 आमदारांना अपात्रतेच्या संदर्भात आज न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती. या 5 न्यायमूर्तींपैकी आज न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे आजची सुनावणी लांबणीवरती गेली आहे. आता राज्यातील सत्ता संघर्षावरती पुढची सुनावणी कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राज्यातील सत्ता संघर्षाची मागील सुनावणी 1 नोव्हेंबरला झालेली होती आणि यामध्ये ही सुनावणी 4 आठवडे लांबणीवरती पडली होती. त्यानंतर या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती, मात्र आता ती पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी ही लांबणीवरती पडत चालली आहे. एक प्रकारे काय आजची परिस्थिती होती? महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. 5 सदस्यीय घटनापीठ आहे. या घटनापीठातील एक सदस्य जस्टिस मुरारी आज सुट्टीवर असल्यामुळे आज घटनापीठ स्थापित होऊ शकलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे आज जर बघितलं आपण तर आज या संपूर्ण सुनावणीसाठी निश्चित कार्यक्रम होणार होता. कार्यक्रमाने निश्चित केव्हा या घटनापीठ पोहोचेल आणि केव्हापर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा निकाल देईल असा एक कार्यक्रम आजच्या या संदर्भातून होणार होता. पण आज घटनापीठ न बसल्यामुळे हे काही होऊ शकलं नाहीये. यापूर्वी 1 नोव्हेंबरला जेव्हा सुनावणी झाली होती तेव्हा दोन्ही पक्षांना आणि जेही याचिकाकर्ते आहेत त्या सगळ्यांना लिखित स्वरूपामध्ये आपलं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते, ज्याच्या माध्यमातून संपूर्ण सुनावणीसाठी निश्चित कार्यक्रम घोषित होणार होता. पण आज सुनावणी होऊ शकली नाहीये. त्यामुळे आता पुन्हा केव्हा सुनावणी होते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे, कारण की महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निर्णय शेवटी सुप्रीम कोर्टातूनच होणार आहे. जी, धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीसाठी. आता पुढची बातमी आहे. बाईक टॅक्सी विरोधात पुण्यामध्ये रिक्षा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सोमवारी केलेलं आंदोलन काहीसं शांत झालेलं असलं तरी आज कृती समिती राज ठाकरेंना भेटणार आहे आणि थोड्याच वेळात ही भेट होणार असून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेकायदा बाईक टॅक्सी तात्काळ बंद कराव्यात अशी मागणी रिक्षा संघटनांची आहे. त्यामुळे रिक्षा संघटना यावरती काय भूमिका घेतात त्यांची मागणी आहे बाईक टॅक्सी हे बंद व्हावी. काय नेमकं प्रकरण आहे जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेत. वैभव. श्वेता, काल म्हणजे सोमवारी दिवसभर बघतोय रिक्षावाला संघटना आणि आणखी 16 शहरातल्या वेगवेगळ्या रिक्षा संघटना ज्या आहेत त्यांनी एकत्र येत परिवहन कार्यालयाच्या बाहेर दिवसभर चक्काजाम आंदोलन केलेलं होतं. शहरातल्या सगळ्या जवळपास 99% रिक्षा ज्या आहेत त्या काल बंद होत्या आणि जी मागणी आहे प्रामुख्याने गेल्या अनेक दिवस साधारण 4-5 महिने झाले या बेकायदा बाईक टॅक्सी ज्या आहेत त्याच्या विरोधामध्ये रिक्षा चालक आंदोलन करत होते आणि त्यांची मागणी होती या बाईक टॅक्सी या बेकायदा आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली, गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, मात्र ही सगळी प्रक्रिया झाली तरी बाईक टॅक्सी सुरू आहे ज्याला त्यांचा विरोध होता. काल संध्याकाळी उशिरा त्यांना कृती समितीला तहसीलदारांनी
एक निवेदन जे आहे ते त्यांचं स्वीकारल्यानंतर लवकरात लवकर यात बैठक घेऊ असं आश्वासन दिलं होतं आणि कालचं चक्काजाम आंदोलन जे आहे ते थांबवण्यात आलं होतं. आज ही सगळी मंडळी पुण्यात राज ठाकरे आलेले आहेत काल संध्याकाळी. खरं ते त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी आलेत, जो 1 तारखेपासून सुरू होणार आहे. त्या दौऱ्यापूर्वीच आज सकाळी हे सगळे रिक्षाचालक मनसेचे शहराध्यक्ष जे आहेत हे राज ठाकरे यांच्या भेटीला आलेत. सुरुवातीला आपण केशव क्षीरसागर जे बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे जाऊया. तुम्हाला काल काय नेमकं आश्वासन दिलं आणि तुमचं त्या आश्वासनावर समाधान झालंय का? काल रात्री जेव्हा आम्ही चक्काजाम सुरू केला त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन जरा वर्किंग मोडमध्ये आलं आणि त्यानंतर आम्हाला असं आश्वासन भेटलं की चंद्रकांत दादांच्या आदेशावर एक समिती स्थापन करण्यात येईल. त्याचे अध्यक्ष DC असतील, त्याच्यामध्ये आम्ही संघटनासुद्धा असू आणि ती समिती पुढच्या 10 दिवसात बेकायदा बाईक टॅक्सी बंद करेल. या आश्वासनावरती आम्ही विश्वास ठेवला आणि आम्ही नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुढचे 10 दिवस बंद आणि आमचं आंदोलन मागं घेतलं. माननीय शहराध्यक्ष मनसे यांनी आम्हाला काल सांगितलं की आज राजसाहेब पुण्यात आहे आणि राजसाहेबांनी आम्हाला वेळ दिली. सरकार कुठलंही असो त्याच्यावरती राजसाहेबांचा वचक असतोच. तर आम्हाला खूप आशा आहे राजसाहेबांकडे. जर का राजसाहेबांनी हा मुद्दा हातात घेतला तर नक्कीच जे पुणे आणि चिंचवडमधले रिक्षा चालक आहेत ते सगळे भूमिपुत्र आहेत आणि त्यांना न्याय राजसाहेबांकडनं मिळेल किंवा राजसाहेबांनी या मुद्द्यावरनं सरकारला जर का धारेवर धरलं तर आमचं जे प्रयत्न आहे तो नक्कीच सफल होईल म्हणून आम्ही अत्यंत आशेने तिकडे आलेलो. बरं, ठीक आहे. चला मग साईनाथ बाबर मनसेचे शहराध्यक्ष आहेत त्यांना विचारूया, काय तुमची चर्चा झाली आहे का राजसाहेबांबरोबर या रिक्षा चालकांच्या समस्यांबद्दल किंवा भेटीमध्ये नेमकं काय ठरणार आहे? काल बाईक टॅक्सी संदर्भात संपूर्ण पुणे शहरामध्ये रिक्षा चालकांनी जो बंद केला होता त्या बंदमध्ये आमची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सुद्धा सहभागी झाली होती आणि त्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस हा संपूर्ण विषय लक्षात घेतला मी राजसाहेबांशी चर्चा केली आणि राजसाहेबांनी मला वेळ दिली की या संपूर्ण रिक्षा संघटनांचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि त्यानंतर सरकारमध्ये कोणाशी बोलावं लागेल त्या पद्धतीने राजसाहेब बोलून घेतील. बरं, ठीक आहे. आणि एक शेवटचा प्रश्न, हेमंत संबूस पुढे या मनसेचे प्रवक्ते आहेत. राज ठाकरेंचा 1 तारखेपासून दौरा सुरू होतोय, नेमका काय काय दौरा असेल थोडक्यात सांगू. साहेब आता आज इकडून निघणार आहेत कोल्हापूरला जायला. कोल्हापूरला जाताना वाटेत सातारला काही कामानिमित्त तिथे थांबणार आहेत. कोल्हापूरला गेल्यानंतर तिथल्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी अंबाबाईचं दर्शन घ्यायचं ठरवलंय आणि ते करून ते खाली सावंतवाडीला जातील आणि सावंतवाडीपासून 1 तारखेपासून. जे वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. एकूणच काय भूमिका घेतली जाते या रिक्षावाला संघटनेकडून पुण्यामध्ये हे आपल्याला कळेलच येणाऱ्या काही दिवसामध्ये. आता मुंबईमधून गोवर संदर्भात एक मोठी बातमी आहे. सोमवारी आणखी एका वर्षाच्या मुलीचा गोवरमुळे मुंबईत मृत्यू झालाय आणि हा मृत्यू संशयित असला तरी आतापर्यंत गोवरमुळे मृत्यू झालेल्या बालकांची संख्या 14 पर्यंत गेली आहे. अंधेर इथे राहणाऱ्या 1 वर्षाच्या मुलीला 26 नोव्हेंबरला ताप आणि पुरळ येऊन श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतल्या गोवरनं मृत्यू झालेल्या बालकांची संख्या एकूण 11 आहे आणि त्यातील 3 मृत्यू संशयित आहेत, तर मुंबई बाहेरचे 3 बालकांचा गोवरमुळे आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात की काय नेमकी आकडेवारी आहे. गोवरची लागण आतापर्यंत किती जणांना झाली. काल मुंबईमध्ये 1 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालाय गोवरमुळे. गोवरमुळे मृत्यू झालेल्या बालकांची संपूर्ण राज्यातली एकूण संख्या आता 14 वरती जाऊन पोहोचली आहे. फक्त मुंबईमध्ये गोवरनं मृत बालकांची संख्या आहे 11. मुंबईच्या बाहेर 3 बालकांचा गोवरमुळे मृत्यू झालाय. सोमवारी मुंबईमध्ये गोवरचे आणखी 11 रुग्ण सापडलेत. गोवरच्या रुग्णांची एकूण संख्या 303 इतकी आहे आणि मुंबईमध्ये गोवरचे 115 संशयित रुग्ण आढळलेले आहेत. संशयित रुग्णांची संख्या 4062 इतकी आहे. पुढची बातमी, मालेगाव शहरामध्ये गोवरचे आणखी 6 रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे रुग्णांची संख्या 62 वरती जाऊन पोहोचली आहे. 4 संशयित रुग्णांवरती सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोवरचे जे रुग्ण आढळून आले त्यांनी लस घेतलेली नव्हती. गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे वॉर्डात जाऊन लसीकरणासोबतच जनजागृती देखील केली जाते. कोरोनाप्रमाणे मालेगाव शहर गोवरचा हॉटस्पॉट होऊ नये यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे. बाबू शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोनलाईनवरती. बाबू, मालेगावामध्ये गोवर संदर्भात काय सध्याची स्थिती आहे? श्वेता, या अगोदर 54 रुग्ण आढळून आले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू असताना आणखी 6 रुग्ण आढळून आले. एकूण संख्या 62 झालेली आहे आणि 4 संशयित बालकं आहेत त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार केला जात आहे. आणि जे गोवरचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महापालिका प्रशासनाने आता ठिकठिकाणी लसीकरण सुरू केलेले आहे. विशेषतः म्हणजे धर्मगुरू यांची जास्त साथ घेतली जाते. धर्मगुरू आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी हे वार्डात जाऊन
जनजागृती करताय आणि जे बालकं आहे ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना लस देण्याचा ते प्रयत्न करत आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे, कारण आता गोवरचा प्रादुर्भाव हा वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट झालेलं आहे आणि त्यांनी आता याला गांभीर्याने घेत ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केलेले आहे. श्वेता, बाबू धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. मुंबईतल्या विविध भागांमध्ये आज आणि उद्या पाणी पुरवठा विस्कळीत असणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतल्या काही ठिकाणचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे आणि मुंबईतील अनेक प्रभागामध्ये आज सकाळी 8:30 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबरला सकाळी 8:30 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. पवई आणि वेरावली दरम्यान पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि यामध्ये पाणी गळती रोखण्यासोबतच इतर कामांचा देखील समावेश आहे. पवईतील 300 मिलीमीटर पाईपलाईन तसंच पाण्याचा प्रचंड दाब असलेल्या 1800 मिलीमीटर पाईपलाईनची दुरुस्ती या दरम्यान केली जाणार आहे. औरंगाबाद पुणे महामार्गावरती ढोरेगावजवळ भीषण अपघात झाला. बस आणि बैलगाडी यांच्यामध्ये हा अपघात झाला असून या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय. ऊसतोड कामगार असलेल्या आई आणि मुलाचा जागीच अपघाती मृत्यू झाला असून यात 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जालना शहरामध्ये एका चुलत बहिणीनंच आपल्या बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. किरकोळ भांडणातून 13 वर्षीय बहिणीनं आपल्या 8 वर्षीय बहिणीची हत्या केली आहे. ईश्वरी भोसले असं मृत मुलीचं नाव आहे. वय वर्ष 8 आणि मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबईमध्ये एका कॅब ड्रायव्हरनं एका अमेरिकन 40 वर्षीय महिलेची छेडछाड केल्याची घटना घडली आहे. मुंबईतल्या डीएन नगर भागामध्ये या कॅब ड्रायव्हरनं या महिलेसमोर अश्लील कृत्य केलं आणि यानंतर या महिलेनं स्थानिकांकडून मदतीची याचना केली. यानंतर या कॅब ड्रायव्हरला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्याच्यावर 354 आणि 509 कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय. योगेंद्र उपाध्याय असं आरोपीचं नाव असून तो गोरेगावचा रहिवासी आहे आणि आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. यानंतर एक मोठी बातमी येते ती म्हणजे एसटीच्या भरती प्रक्रियेमध्ये चालक आणि वाहक यांच्याकडून अंतिम चाचणीमध्ये उत्तीर्ण करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या आरोपानंतर 3 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. नागपुरातील धापेवाडा एसटी बस स्थानकावरचा पैसे गोळा करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि अपयशी ठरलेल्या उमेदवारांना भरतीमध्ये सामावून घेण्यासाठी प्रत्येकी 2100 रुपये द्यायचे असं सांगून पैसे गोळा करत असल्याचा काही परीक्षार्थी उमेदवारांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर त्याची एसटी महामंडळाच्या दक्षता अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आणि याच प्रकरणामध्ये प्राथमिक चौकशीच्या अहवालानंतर निलंबनाचे आदेश देण्यात आले. उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उदय, अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे. सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी आणि परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी चक्क पैसे गोळा केले जात होते. कशावरून हा सगळा प्रकार समोर आलाय? नक्कीच या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि ही बातमी न्यूज 18 लोकमतनं धरून पकडली होती आणि त्यानंतर जे आहे ते आता या बातमीचा इम्पॅक्ट आला असं म्हणावं लागेल. कारण ज्यावेळी हा सगळा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावेळी एसटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यावेळी त्यांनी हात वरती केले होते. मात्र आता या सगळ्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर जे आहे ते विभागीय वाहतूक अधिकारी, यंत्र अभियंता आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक या तिघांना या प्रकरणात दोषी धरण्यात येऊन त्यांना ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांकडून परीक्षेत उत्तीर्ण करण्याकरिता 2100 रुपये प्रत्येकी उमेदवाराकडून घेतले होते, या प्रकरणाचा ठपका ठेवत जे आहे ते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे. त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा इम्पॅक्टच म्हणावा लागेल. जी, धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी. आणि त्यामुळे संबंधित दोषींवरती कारवाई व्हावी अशी देखील अपेक्षा आहे ज्यांनी कोणी हा सगळा प्रकार केलाय. अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावामध्ये एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. एका व्यक्तीनं रॉडच्या साह्यानं मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेत आहेत. पनवेलमध्ये मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये आग लागली आणि आगीमध्ये या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या 40 पेक्षा जास्त दुचाकी जळून खाक झाल्यात. अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यात यश आलंय. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अनेक जण सकाळी इथे आपली स्कूटर किंवा मोटरसायकल पार्क करून जातात, मात्र संध्याकाळी परतल्यानंतर दुचाकीचे जळून खाक झालेले सांगाडेच त्यांना पाहावे लागले. मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे पार्किंग होतं
त्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या साधारण 40पेक्षा जास्त दुचाकी जळून खाक झाल्यात. नेमकं या पार्किंगमध्ये आग लागण्याचं कारण काय याचा शोध घेतला जातोय. सकाळी कामाला जात असताना इथेच स्कूटर पार्क केलेले असतात, मात्र संध्याकाळी येऊन बघितलं असता या संपूर्ण दुचाकी संध्याकाळपर्यंत जळून खाक झालेल्या होत्या. मानसरोवर स्टेशनच्या बाजूला ज्या गाड्या पार्क होतात त्याच्या बाजूला पूर्णतः गवत आहे आणि सगळं गवत वाढलेलं आहे, सुकलेलं आहे ते गवत. त्या गवताला आग लागल्यामुळे ती आग गाड्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यात जवळजवळ 42 गाड्या जळालेल्या आहेत. सर, आग कशी लागली काय सांगता येईल? त्याचा तपास आम्ही आता करत आहोत. अजून तरी कुठलं आगीचं कारण कशी लागली आग ते काही अजून उघड झालेलं नाही. त्यात आम्ही सविस्तर तपास करत आहोत. ह्याच मानसरोवर स्टेशनला कालच्या संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यानमध्ये आग लागली. आपण त्याच ठिकाणी त्या पार्किंगमध्ये उभे आहोत, ज्या ठिकाणी तब्बल 42 गाड्या या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या, जळून खाक झाल्या. आपण बघत असाल ही जी पार्किंग आहे ही पे अँड पार्किंग नाहीये. ही पार्किंग पैसे वाचवण्याच्या नादामध्ये केली जाते. या ठिकाणी पार्किंग जे करतायत लोक त्यांचं असं म्हणणं असावं की पैसे वाचतील आणि म्हणून इथे पार्किंग केली जातं. मोठ्या प्रमाणामध्ये गवत इथे पसरलेलं आहे. या गवताला आग लागली आणि ती आग इतकी मोठ्या प्रमाणामध्ये पसरली की या संपूर्ण ज्या गाड्या आहेत आपण बघत असाल व्हिज्युअल्समध्ये, या संपूर्ण गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आणि राख झाल्या. तब्बल 42 गाड्या म्हणजे लाखोंचं नुकसान असं म्हणावं लागेल या गाड्यांचं झालेलं आहे. त्याच गाड्यांपैकी एक गाडी मालक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. काय सांगाल, तुमची गाडी होती, तुमची गाडी जळाली? नमस्कार, माझं नाव राजेश पाटील. मी रोज सकाळी इथे गाडी लावून जातो, पण आता आपण जे न्यूजमध्ये बोललात की पैसे वाचवण्यासाठी, हे पूर्णपणे चुकीचं आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे, सकाळी जेव्हा माणूस कामावर जातो तेव्हा घाईत असतो, मिनिटाचा हिशोब असतो आणि त्या साईडला जी पार्किंग आहे, जेव्हापासून हे कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे तेव्हापासून तिथे पार्किंगला जागा मिळत नाही आणि अचानक आपण म्हणजे गाडीच्या टायमाच्या हिशोबाने येणार आणि तिथे येऊन बघणार तर तिथे पार्किंग फुल असते. मग कधी कधी ते शटर लावून घेतात. त्या पार्किंगचा ऐन वेळेला कुठे करायची आणि म्हणून माझी 10 मेला इथे BKC बदली झाल्यापासून मी रोज इथे गाडी लावून जातो आजपर्यंत. भर पावसाळ्यात, चिखलात, याच्यात सगळ्यात लावली. माझी गाडी युनिकॉर्न होती आणि रात्री 9 वाजता मी त्या गाडीचे फोटो काढून गेलो तेव्हा इथे ती गाडी लोळत होती, पण आता मला सकाळी आल्यानंतर ती गाडी सुद्धा दिसत नाहीये. मला ऍक्च्युली सकाळी उजेडात फोटो काढून मेकॅनिकला आणि इन्शुरन्सवाल्यांना दाखवण्यासाठी काढायचे होते म्हणून मी आलो इथे, पण आज मला आता ती गाडी मला दिसत नाही. नवीन म्हणजे 4 वर्ष झाली होती युनिकॉर्न घेऊन, 4 वर्षापूर्वीचीच होती. पण दुःख वाटतंय, मोठं नुकसान झालं म्हणजे अर्थातच आपण अगदी लाखाच्या गाड्या घेतो आणि EMI वर घेतो आणि EMI भरून हे करतो आणि अचानक अशी गाडी आपली आगीत भस्मसात झाल्यावर दुःख तर होणारच. तर आपण बघा सर, दुःख व्यक्त करताना दिसत हेच ते नागरिक आहेत ज्याने गाड्या इथे पार्किंग केल्या होत्या. मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी त्या गाड्या आल्या. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलंच. मात्र तोपर्यंत 42 गाड्या या आगीच्या भक्ष्यस्थानी होऊन राख झाल्या होत्या आणि त्याच पार्किंगमध्ये आता आपण उभे आहोत. या भावना होत्या गाडी मालकांच्या. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, मानसरोवर स्टेशन. यानंतर एक मोठी बातमी. अमृतसरमधील चहारपूरमध्ये पाकिस्तानातून येणारे ड्रोन हे BSFनं पाडलेले आहेत आणि गेल्या काही दिवसात हेरगिरीचे प्रकार वाढले असून या हेरगिरी आणि तस्करीच्या प्रयत्नांवरती BSF कडून करडी नजर ठेवली जाते. तसंच अनेक प्रयत्न हाणून पाडण्यात सुद्धा BSFच्या जवानांना यश आलंय. त्यासोबत पुन्हा एकदा अमृतसरमधील चहारपूरमध्ये पाकिस्तानातून येणारे ड्रोन BSFनं पाडलेत. अगदी काही दिवसापूर्वीच सुद्धा अशाच पद्धतीनं ड्रोन निकामी करण्यात यश आलेलं होतं. गेल्या काही दिवसात हेरगिरीचे प्रकार वाढलेत आणि त्यावरती BSF कडून करडी नजर ठेवली जाते. आणि बातम्यांसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.